नमस्कार, मी डॉक्टर वैशाली मोरे आणि पालघर अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स तर्फे आज मी तुम्हाला किडनीच्या काळजीबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. 13 मार्च 2025 हा जगभरामध्ये वर्ल्ड किडनी डे म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे आणि दरवर्षी मार्च महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी हा वर्ल्ड किडनी डे याचं सेलिब्रेशन केलं जातं. याच्या मागचं कारण असं की आपल्यामध्ये अवेअरनेस वाढवणे. यावर्षीची थीम तर खूपच छान आहे. यावर्षी आपण विचारतोय आर युअर किडनीज ओके, म्हणजे तुमच्या किडनीज ठीक आहेत का, आणि डिटेक्ट अर्ली अँड प्रोटेक्ट किडनी हेल्थ, म्हणजे लवकर जर रोगाचं निदान झालं तर किडनीची तब्येत चांगली ठेवण्यामध्ये त्याची आपल्याला मदत होऊ शकते. तर हे करण्यामागचं कारण काय, कोणी कराव्यात या गोष्टी? तर ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशर, हाय शुगर आणि स्थूलता आहे किंवा ज्यांच्या घरी किडनीच्या रोगाची हिस्ट्री आहे त्या सगळ्यांनी एक्स्ट्रा काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपल्या घरी लहान मुलं असतील जी की लवकर जन्माला आली किंवा जन्माला आल्यानंतर त्यांचं वजन कमी होतं किंवा ज्यांना सिंगल किडनी आहे किंवा आईच्या पोटात असताना त्यांना किडनीला सूज दिसली होती किंवा अशी मुलं जी की लघवी कमी करतात किंवा लघवीमध्ये रक्त आहे किंवा त्यांना सारखे सारखे किडनीमध्ये स्टोन्स होतात किंवा लघवीच्या वाटेला अडथळा आहे, या सगळ्या मुलांची आपल्याला एक्स्ट्रा काळजी घेणं फार गरजेचं आहे. आता ही एक्स्ट्रा काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं, तर आपल्याला फिट राहणं गरजेचं आहे. आपण योग्य जेवण जेवलं पाहिजे, आपण भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हाय शुगरचा त्रास आहे त्या सगळ्यांनी ते कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, त्याची रेग्युलरली तपासणी केली पाहिजे. त्याचबरोबर पाणी तुमच्या वयाप्रमाणे तुम्ही पाण्याचं सेवन ठेवलं पाहिजे. तंबाखू आणि तंबाखूसारखे पदार्थ स्पेशली मोठ्या माणसांना किंवा जी मुलं आता कॉलेजमध्ये वगैरे जाणार आहेत त्यांना पिअर प्रेशरमुळे सिगरेटची व्यसन लागू शकते, तर ते अवॉइड केलं पाहिजे. आणि ओव्हर द काउंटर आपण जी औषधं घेतो, म्हणजे आपण केमिस्टमध्ये जातो आणि आपली पाठ दुखते किंवा पाय दुखतो म्हणून आपण पेन किलर्स घेतो, तर या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजे. त्याचबरोबर रेग्युलर हेल्थ चेकअप्स केले पाहिजे. हे करण्याने आपण लवकर किडनी प्रॉब्लेम्स डिटेक्ट करू शकतो आणि कुठलीही गोष्ट जर लवकर डिटेक्ट झाली तर त्याच्यामुळे होणारा त्रास किंवा त्याच्यामध्ये होणारं प्रोग्रेशन आपण कंट्रोल करू शकतो. आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना जागतिक मूत्रपिंड दिवसाच्या 2025च्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी आपली आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या आणि विचारा आर युअर किडनीज ओके. थँक्यू.